कारण खूप दिवसानंतर कामामध्ये सुट्टी भेटली, खूपच दिवसांनी. तर ॲक्च्युली आज आपण चाललो आहे नाशिक साईडला एका ठिकाणी. पुढे जाऊन कळेल तुम्हाला कुठे चाललो आहे कुठे नाही ते. ॲक्च्युली काल होता व्हॅलेंटाईन डे, तर आपल्या मित्राला द्यायचं होतं सरप्राईज त्याच्या वाईफला. आणि आमच्या वहिनी इकडे मागे बसलाय. हॅलो बोला. हॅलो हॅलो. अरे ते बोलतच नाही. तर हा आमचा मित्र अक्षय, तुम्ही ओळखत असाल याला. आणि हे तर हे नेहमीच आहे मध्ये मध्ये. तर आता चाललोय ॲक्च्युली त्या साईडला. तर पुढे कळेल तुम्हाला कुठे चाललोय कुठे नाही. ॲक्च्युली त्या जागेचं आम्हाला मेन्शन नाही करायचं, त्यांना सरप्राईज देतो आपण. सरप्राईज आहे म्हणून ते मी ते बोलू शकत नाही आहे. पण ते पुढे जरा आजूबाजूला थांबलो कुठे तर ते मी एक्सप्लेन करेन कुठे चाललंय कुठे नाही. तर भेटू आपण पुढे जिथे स्टॉप घेऊ तिकडे. तोपर्यंत तुम्ही रोडचे व्ह्यू बघा, कसं चाललंय कुठे चाललंय ते सगळे. आणि बस तितकंच. पुढे जाऊन तुम्हाला माहिती देईल की कुठे चाललंय कसं ते. चला बाय बाय. पुढे व्ह्यू बघा, एन्जॉय करा मस्तपैकी. कुठला घाट आहे रे हा? कसारा घाटामध्ये आलंय. कसारा घाटाचे तुम्ही जरा व्ह्यूज बघून घ्या. चला बाय बाय. मित्रांनो आता आपण आलेलो आहे अंजनगिरी देवस्थानाला. हनुमानाचा जन्म इकडे झालेला आहे, जन्मभूमी बोल. इकडे पाठीमागे मंदिर आहे. तर मूर्ती खूपच सुंदर होती. तुला काय रे बोलायचं आहे मूर्तीबद्दल? मस्त होती मस्त होती. पहिल्यांदा एवढी भारी मूर्ती बघितली. ॲक्च्युली एवढी मोठी मूर्ती मी पहिल्यांदा बघितली हनुमानाची. मस्त होती. आता इकडून आपण चाललो आहे आपल्या मेन लोकेशनला. तुम्हाला तर रोडच्या याच्यामुळे तर दिसलं असेल कुठे चाललं काय चाललं. प्लस टायटलला पण तेच येणार आहे. टायटलवरून तर तुम्हाला कळून गेलं असेल त्र्यंबकेश्वरला चाललं आहे. त्र्यंबकला जाऊन मस्तपैकी. पण नक्की ब्लॉग येणार. चला बाय बाय. जाऊ भेटू तिकडे. तिकडचे व्ह्यूज दाखवतो. दगड रे खाली हे बघा. हेवी ड्रायव्हर आहे आमचा. चला भेटूया. टाटा. हा आमचा पप्या. आम्ही बाथरूम पप्या लक्ष्या सगळं. हाय से हाय. ब्लँकेट दे. हाय कर. हाय कर. हाय. लाजतोय जाऊ द्या. चला भेटूया पुढे. टाटा बाय बाय. हा बघा ही इकडे मुतायची गाडी. तर मित्रांनो आपण आता फायनली पोहोचलेलो आहोत त्र्यंबकेश्वरला. एंट्रीमधून मध्ये पार्क वगैरे केली आपण गाडी मस्तपैकी. आता इकडून चाललोय दर्शनासाठी पुढे चालत. आणि हा इकडे मस्तपैकी पाठीमागे इकडे समोर सगळीकडे मार्केट दिसतंय. हा सगळा मार्केट एरिया इकडचा. इकडे समोर आपलं मंदिर आहे. इथे आता चाललं दर्शनासाठी. अगं बये काय महाराजांची मूर्ती आहे खतरनाक. सदाम्बोधिवासं गदपुष्पहासं जगत्सन्निवासं शतादित्यभासं गदाचक्रशस्त्रं लसत्पीतवस्त्रं हसच्चारुवक्त्रं भजेऽहं रमाकण्ठहारं श्रुतिभ्रातसारं जनान्तर्विहारं धराभारहारं चिदानन्दरूपं मनोज्ञस्वरूपं धृतानेकरूपं भजेऽहं
आता आपण आलेलं म्हणजे दर्शन वगैरे झालं माझं सगळं काही. इकडे बॅक साईडला मंदिर आहे मस्तपैकी, आम्हा तुम्हाला दाखवतो. हे इकडे मंदिर, काही सिनेमॅटिक शॉट घेतलेत मी मंदिराचे, ते टाकून देईल बघा तुम्ही. दर्शनाला ॲक्च्युली खूपच रश होते आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, सो त्यामुळे आतलं काही शूट घेता आलं नाही आपल्याला. तर बघूया पुढे. इकडे ही सगळे इकडे हे त्रिशूल वगैरे आहे बॅक साईडला. हे इथे हा इकडे त्रिशूल दिसतो, त्रिशूल इकडे. हे मंदिर बॅक साईडला मस्त आहे. व्ह्यू एक नंबर. ॲज क्लाउड पण छान आलेले आहेत, क्लाउड मस्त आलेले आहेत. आता जरा फोटोशूट वगैरे करतो, एखाद व्हिडिओ वगैरे बनवतो रीलसाठी आणि मग निघू आम्ही इथून. हर हर महादेव. छान दर्शन झालं, मस्त निवांत एकदम, मजा आली. असेच सगळे काय म्हणतात ज्योतिर्लिंग करायचे आम्हाला. 2 झालेले आहेत आपले, अजून 10 बाकी आहेत. आताची सुरुवात. भीमाशंकरचं ब्लॉग बनवता नाही आला कारण की तेव्हा खूपच गडबडीत होतो आणि अचानकमध्येच सगळं काय झालेलं. पण हा वाला ब्लॉग बनवला आणि याच्यानंतरचाही बनवू. भीमाशंकरला परत जाणं झालं तर नक्की तिकडचा ब्लॉग बनवेल. चालेल, चला भेटूया मग पुन्हा एकदा असंच नवीन ब्लॉगमध्ये. हा इतकाच ब्लॉग होता, जास्त काही बोलत नाही. आपल्याला पुढचं लोकेशन पण कव्हर करायचे अजून. अरे थांबा जरा, अजून पुढचा पण अजून एक आपल्याला 4 वाजलेत, आपल्याला अंधार व्हायचं पण कव्हर करायचे. चला बरं, आपण नेक्स्ट लोकेशनवर जाऊया. हां बरं ठीक आहे, चला अजून पुढचं काय लोकेशन बघूया मग निघूया. 3, 2, 1 गो. हर हर महादेव. तर मित्रांनो, आपल्याला तुम्हाला एका सोबत मी ओळख नाही करून दिली. हा चेतन द पाटील द बॉय. त्याच्यामुळे आपल्याला दर्शन झालं मस्तपैकी 15 मिनिटांमध्ये. हा इकडचा शूटर आहे आमचा मस्तपैकी. धन्यवाद चेतन सर. कधी इकडची लँग्वेज वापरा. लोकेशन लावून दिलं त्यांनी भाऊ. ना लोकेशन लावून दिलं आमचा इथं. काय बोलणार, बाकी काय म्हणताय, पचलंय नाही त्याला. चल आता इथून चपला वगैरे घेतो, नेक्स्ट लोकेशनला जायचं. हे बघा ना, हे पण लावून घेतलं नवीन काहीतरी मस्तपैकी. छान वाटतंय का सांगा कमेंटमध्ये. टाटा बाय बाय. हे मला टॅग करा. चला याचा ID मेन्शन करतो, यायचं झालं तर याला कॉन्टॅक्ट करा. चला आता इकडे नवीन ओपन केलेलं आहे. ओपन म्हणजे नवीन बांधकाम झालेलं आहे प्रति केदारनाथचं. आणि इकडे समोरच्या साईडला ना देऊळबंदचं शूटिंग झालेलं, शेवटचं शूट आहे ते इकडे समोर शूट झालेलं. इकडे हे ते डोंगर वगैरे सगळं. इकडे स्वामी समर्थांचं मठ आहे, तिकडे शूट वगैरे झालेलं मस्तपैकी. आणि हा एंट्रन्स आहे इकडे समोर. इकडे समोर एंट्रन्स आहे. इथे गाडी. कधी आला ना, कधी पावसाळ्यात नॉनव्हेज खायला असंख्य हॉटेल इकडे धबधबे आहेत. असंख्य याला म्हणतात दुगरवाडी धबधबा. तिकडे जातो पुढे दुगरवाडी धबधबा. आणि गेलो विसरून आणि विसरला तो कॅन्सल. भाऊ जरा विसरलेत, ऍडजस्टमेंट करून घ्या. हा समोरचा जो डोंगर आहे इकडे हनुमानाचं जन्मस्थान.
तुम्हाला दिसतंय की नाही माहित नाही मला मोबाईलमध्ये व्यवस्थित, पण असं डोळ्याने पाहायला गेलं ना एक नंबर पूर्ण मला माझ्या गावची आठवण आली. आपल्या गावाला पण असंच आहे. हे रिसॉर्ट फ्री मिळतात. हे रिसॉर्टही मिळतात इथे. 500 रुपयाला रूम आहे इथे. जास्त नाही 500 रुपये. भाई बंदी पचकायचा. तर मित्रांनो इकडे आता गाडी आपण पार्क केली आहे. पोचलेलो आहोत आपण शक्तिपीठला. शक्तिपीठ मिनी केदारनाथ म्हणजे प्रति केदारनाथ. तर इथं आपली 4 व्हीलर पार्क करू मस्तपैकी आणि मग दर्शनासाठी जाऊ. हीच ती ओला. हे तुझा ड्रोन रे. ड्रोन ठेवून दिला आपण. ठेवलाय हो मस्त. इथे शेतीचं कामही चालू आहे. जे एक्स्ट्राचे जे फुलं झाडे येतात ती सगळी काढण्याचं काम. कुठलं प्रतीश केदारनाथ ते काय तू पुढे म्हणत. ज्ञानपीठ आहे रे, हे वेगळं आहे ते वेगळं आहे. ज्ञानपीठ आपण शक्तिपीठ सर्च करू. इकडून एंट्री चालू आपली आत जायला. इथे निवांत ब्लॉग बनवू शकतो रे. तिकडे लय गर्दी होती. थांबा जरा चप्पल काढू दे. उलट उलट एवढे निशाण टाकले. ओ तिकडून या. इथं लिहिलंय आत, मग इथून आत जायचंय. रेलिंग वर बसू नये. मला बसायची. माहितीच नसेल असं झालं. तर मित्रांनो आता आपण मिनी केदारनाथचं पण दर्शन केलेलं आहे. ते झालं सगळं काही. त्याचं शूट नाही घेता आलं ॲक्च्युली. जाम ना म्हणजे तिकडे कंजेस्टेड जागा होती. मंदिर सेक्सी होतं पण खूपच कंजेस्टेड जागा असल्यामुळे तिथं आपण शूट नाही घेतलं. आता इकडे आपण आले चहा चस्का फूड. चहा प्यायला थांबलो आपण मस्तपैकी. चहा पिऊन आता इथून डायरेक्ट घरी रवाना होणार आहे. स्काय बघाय स्काय कसला कलर आलाय. खतरनाक आलाय खतरनाक. इथून आता चाललं आपण डायरेक्ट घरी. घरचं काय जाताना काय शूट नाही घेणार. इथेच ब्लॉगची सांगता करीतो. सांगता मराठी शब्द. इथेच ब्लॉगचा एंड करतो. आणि आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब पण करा. कमेंट पण थोडीफार करू शकता तुम्ही. कमेंट जर महत्त्वाचे आहेत. चला बाय बाय. हे बाय कर रे. हॅलो.